हार्दिक पांड्या कधीच ज्युनियर इंडिया युनियन 19 वर्ल्ड कप खेळलेला नाही. ज्या स्टेजवरून बहुतांश स्टार्स आले, तो स्टेज हार्दिकने थेट स्किप केला. घरात कधी काळी फ्रीजमध्ये दूध सुद्धा नसतं, पण हार्दिक आणि कृणाल दोघेही रोज प्रॅक्टिस थांबवत नव्हते. गरिबी त्यांना थांबवू शकली नाही. हार्दिक पहिल्यांदा IPL मध्ये सिलेक्ट झाला तेव्हा त्याच्याकडे प्रॉपर क्रिकेट शूजही नव्हते. तो जुन्याच शूजमध्ये सराव करत होता. त्याला ॲटिट्यूड म्हणणारे लोक हे कधीच सांगत नाहीत की हार्दिक ड्रेसिंग रूममध्ये सर्वात जास्त शांत असतो आणि स्वतःपेक्षा आधी टीमबद्दल विचार करतो. हार्दिक पांड्या कॅप्टन होण्यासाठी तयार नव्हता, पण टीमने जबाबदारी दिली आणि त्याने ती लीडरशिपमध्ये बदलली. त्याच्या मोठ्या दुखापतीनंतर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, ऑलराऊंडर म्हणून करिअर धोक्यात आहे. पण हार्दिकनं स्वतःला नव्या पद्धतीनं पुन्हा घडवलं. हार्दिक मैदानावर जितका आक्रमक दिसतो, तितकाच तो मेंटली स्ट्रॉंग आहे. तो आजही मॅच आधी स्वतःशी शांतपणे बोलतो. हा त्याचा फोकस मंत्र आहे. त्याला टीकेची सवय झाली आहे, कारण सुरुवातीपासूनच तो परफेक्ट नव्हता, पण फायटर होता. हार्दिकनं कधीच मी धोनीसारखा, कोहलीसारखा आहे असं म्हटलं नाही. तो नेहमी म्हणतो, मी हार्दिक आहे आणि तेच माझं स्ट्रेंथ आहे. हार्दिक पांड्या हा फक्त क्रिकेटर नाही. तो त्या प्रत्येक मुलासाठी आशा आहे, जो म्हणतो माझ्याकडे साधनं नाहीत. कारण हार्दिकनं सिद्ध केलं, स्वप्न मोठं असेल तर परिस्थिती लहान पडते. जर तुम्हाला हार्दिक पांड्याचा हा प्रवास प्रेरणादायी वाटला असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वॅग नाही, हा संघर्ष आहे. आणि हो, अशाच पॉवरफुल क्रिकेट स्टोरीजसाठी पुढचा व्हिडिओ चुकवू नका. फॉलो करा, कारण पुढचा विषय आणखी धक्कादायक आहे. जर